Every day to what you in my sorry. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो होतो आपल्या चॅनलवर. ते म्हणजे मशरूम शेती कशी करावी, त्याच्यासाठी लागणारं तापमान, ती शेती कशी करावी, जर एखाद्याला स्टार्टअप करायचा असेल तर तो स्टार्टअप कसा करावा, शहरातले लोक हा बिझनेस करू शकतात का, त्याचं पण आपण बोलणार आहे. ह्याच्यामधून नफा किती मिळणार आहे हे सुद्धा आपण सर्व गोष्टी एकदम डिटेल्स मध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला हा व्यवसाय एकदम छोट्या प्रमाणात तुम्ही सुरुवात करू शकता आणि छोट्या जागेमध्ये हा व्यवसाय तुम्ही चांगला नफा त्यातून कमवू शकता. भरपूर शेतकरी योजना सुद्धा ह्याच्यासाठी आहेत. या मशरूमसाठी तुम्ही सबसिडी वगैरे पण काढू शकता गव्हर्नमेंटची. सबसिडी बद्दल आणि त्याचं मशरूमचं बी कसं तयार होतं, त्याचं प्रोडक्शन कसं होतं, मदर टिश्यू कसा तयार होतो, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्या सबसिडीसाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, कोणकोणती कागदपत्रे लागतील, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करतोय. तर त्याच्यामध्ये तुम्ही मशरूम शेतीबद्दल कुठे ना कुठेतरी ऐकलंच असेल की मशरूमचे प्रकारच असतात. बटन मशरूम असतं, ऑयस्टर असतं. हे आपण पुढे बघणारच आहोत कोणकोणते त्याचे प्रकार आहेत. त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे, कोणकोणतं मटेरियल लागतं, जे स्टार्टअप ज्या तरुणांना स्टार्टअप चालू करायचं आहे त्यांच्यासाठी कोणकोणतं मटेरियल लागणार आहे, हे सुद्धा आपण आता ह्याच्यातून आपण जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर कमी जागेत कमी खर्चात मोठा नफा मिळवण्याची संधी, मशरूम शेती आजच्या काळातील सर्व फायदेशीर व्यवसाय आहे. आता आपण बघतोय एवढ्या 2-3 वर्षात पनीरच्या जागेवर लोकांनी मशरूमला रिप्लेस केले. कारण मशरूम हे एक नॅचरली पद्धतीने केलेलं जे फूड प्रोसेसिंग आहे, म्हणजे एक प्रकारचं व्हेजिटेबल जे आपण म्हणतो, ते नॅचरली पद्धतीनं प्रोसेस केलेलं जे व्हेजिटेबल हा मशरूम ओळखलं जातं. आजकाल आपण बघतोय की पनीरमध्ये प्रमाणात भेसळ वगैरे आढळून येते. पण मशरूम हे असं आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ आपण करू शकत नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे निर्जंतुकी करून वापरलेल्या भुशामध्ये आपण त्याचं प्रोडक्शन घेतोय. असं हे मशरूम आहे. तर चला आपण ह्याच्यामध्ये आता मशरूम बद्दल जाणून घेऊ मित्रांनो. ठीक आहे, एक मिनिट. त्याच्यामध्ये आपण मशरूमचे प्रकार बघणार आहोत आणि त्यांचे फायदे बघणार आहोत. तर आता मशरूम हे मेनली 3 टाईपचं असतं. त्याच्यामध्ये आपण बघू शकता स्क्रीनवर. फर्स्ट आहे ऑयस्टर मशरूम, दुसरा आहे बटन मशरूम आणि तिसरा आहे शितागे मशरूम. तर आता ऑयस्टर मशरूम काय असतं, ते आपण लिहिले तिथं 35-40 दिवसात येतं. हे ऑयस्टर मशरूम हे सर्वात सोपं उत्पादन असतं, सर्वात जे फास्ट ज्याची ग्रोथ होत असते, म्हणजे सर्वात जे लवकर विकण्यासाठी जे लवकर येतं त्याला म्हणतात ऑयस्टर मशरूम. सर्वात सोपं उत्पादन आहे. याचं 20 ते 20 दिवसांमध्ये हे तयार होतं मशरूम. त्याच्यानंतर तिथे 35 ते 40 लिहिले, पण हे 20 ते 22 दिवसात तयार होतं. उच्च प्रथिने आणि फायबर, बाजारात याची चांगली मागणी आहे खूप प्रमाणात ऑयस्टर मशरूम. बाहेरच्या देशातही तुम्ही निर्यात करू शकता चांगल्या प्रमाणावर. सर्वप्रथम मी तुम्हाला मार्केटिंग सुद्धा सांगणार आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही मार्केटिंग कसं करणार याचं. म्हणजे सगळ्यात मोठा जो पार्ट येतो, प्रोडक्शन तर आपण करू शकतो स्वतःवर, पण मार्केटिंगचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस सर्वांना टेक्निकची गरज असते. ती मी या व्हिडिओमधून तुम्हाला ती पण क्लिअर करणार आहे. त्याच्यामध्ये ते दुसरं आहे, ते आपलं बटन मशरूम आहे. त्याच्यामध्ये जगभरात लोकप्रिय असे बटन मशरूम. तर त्याच्यामध्ये आपण जे हॉटेल्सला जर गेलो एखाद्या वेळेस, तर आपण मशरूमची भाजी वगैरे मागवतो, तर ते मेनली मशरूमची भाजी बटन मशरूमने बनवली जाते. आणि भारतामध्ये सर्वात जे फेमस आहे आता, जे सर्वात चालतं, ते आहे आपलं बटन मशरूम. त्याच्यामध्ये चांगला दर पण मिळतो. 150 ते 200 रुपये किलो पर्यंत हे जातं आणि निर्यातीसाठी संधी उपलब्ध आहे, म्हणजे बाहेरच्या देशात तुम्ही याचं निर्यात सुद्धा करू शकता. त्यानंतर तिसरं जे आहे ते आपलं शिताके मशरूम आहे. त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत, जपानी प्रकार आहे. त्याचा कलर थोडासा वेगळा राहतो. त्याच्यामध्ये ची किंमत म्हणजे आहे 400 ते 500 रुपये किलो पर्यंत जातं. सगळ्यात महाग हे मशरूम जातं, शिताके मशरूम. त्यामध्ये जे आपलं तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे जे कंट्रोल करण्यासाठी जे मशरूम आपण जे मशरूमचं प्रोडक्शन घेतो त्याला शिताके आपण मशरूम असं म्हणतो. तर हे एकदम बेस्ट आहे आणि कोलेस्ट्रॉल पण तुमचं कंट्रोल करतं.
आणि त्याच्यामध्ये त्याचा कलर थोडा ब्राउनिश असतो, ब्राउनिश किंवा आपण थोडासा येलोइश म्हटलं तरी चालणार, वावगं ठरणार नाही त्याच्यासाठी. तर हा तुम्ही निर्यातीसाठी बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करण्यासाठी हा मशरूमचा प्रकार सुद्धा बाहेरच्या देशात खूप चालतो. जर आपण बघितले की जे मशरूम आयात करणारे देश आहेत, म्हणजे मशरूमला जे इम्पोर्ट करतात देश, ते देश म्हणजे आपले सिंगापूर आहे, मलेशिया आहे, आपण बाली बघू शकतो, इंडोनेशिया आहे. हे जे या साईडचे देश आहेत, ईस्ट साऊथवाले, ते मशरूमचा म्हणजे भरपूर मागणी करतात मशरूमची. त्याच्यामध्ये मशरूम शेतीचे फायदे कोणकोणते आहेत? आता बाबा मला मशरूम शेती चालू करायची, तर बाबा फायदे काय आहेत या मशरूम शेतीमधून? तर सगळ्यात कमी म्हणजे कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा मिळवून देणार हे पीक आहे मशरूम. जे पीक इन द सेन्स एक बिझनेस आहे, छोटासा स्टार्टअप आहे. फक्त 20 ते 25 हजार रुपयाच्या गुंतवणूक फक्त तुम्हाला एकदाच करायची, 20 ते 25 हजाराची गुंतवणूक, जेणेकरून की तुम्हाला बांधण्यासाठी लागणारं छोटंसं शेड आणि त्याला थोडीशी डागडुजी लागणारी, महिन्यात तुम्हाला 10 ते 15 हजार रुपयाचं उत्पन्न मिळवून देतात दर महिन्यात. कमी जागेमध्ये आणि वर्षभर उत्पन्न देतं. 22व्या दिवशी तुमचं प्रोडक्शन निघतं. सुरुवातीला तुम्ही पहिल्या दिवशी जर मशरूमचं जर बी जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ठेवलं, त्या भुशामध्ये ठेवलं, तर ते 22व्या दिवशी तुम्हाला प्रोडक्शन देतं. 22व्या दिवशी तुमचं एका बॅगमध्ये 5 किलोची जर बॅग असेल, तर एका बॅगमध्ये नाही म्हटलं तरी 1 ते 1.5 ते 2 किलोपर्यंत मशरूम निघतं. म्हणजे एका बॅगमध्ये तुम्हाला 100 ते 150 रुपयाचं मशरूम प्रति किलोनी, असं मशरूम 400 ते 500 रुपये तुम्हाला एका बॅगमधून 22व्या दिवशी मिळणार आहेत. त्याच्यामध्ये आता आपण बघितलं की हे पोषण आणि औषधी गुणधर्म आहे, कारण उच्च प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये, जास्त प्रमाणात हाय प्रोटीन आहे, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, आणि रोग प्रतिकारक शक्तीसाठी पण वापरलं जातं. त्याच्यामध्ये मधुमेह आणि कॅलेस्ट्रॉल जे कंट्रोलिंग असतं, हे सुद्धा त्याचे सुद्धा हेल्प करतं. त्याच्यानंतर मशरूम शेती सुरू करण्यासाठी आवश्यक काय काय लागणार तुम्हाला? तर सगळ्यात पहिला मशरूम शेतीसाठी तुम्हाला बी लागणार आहे. म्हणजे कोणतेही आपण जर प्रोडक्शन जर करायचं असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं रॉ मटेरियल लागतं. तर त्या रॉ मटेरियलमध्ये काय काय लागणार आहे? तर स्टीमर विमर हे मोठ्या स्टार्टअपसाठी आहे, त्याची आपल्याला आता काही गरज नाही. सुरुवातीला तुम्हाला लागणार आहे भुसा लागणार आहे, जो की गव्हाचा तुम्ही घेऊ शकता, किंवा पेंडे जे असतात आपण म्हणतो ते कडबा वगैरे, त्या कडब्याला तुम्ही कुट्टी करून बारीक पण करू शकता, जेणेकरून की ते सडणार नाही. त्याचं निर्जंतुकी आपण करू शकतो की जे ओलं झालं तरी सडणार नाही. सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही तांदळाचे तूस वापरू शकता, की ते ओलं जरी झालं तरी ते खराब होत नाही, ते सडत वगैरे नाहीये. तर हा बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही तांदळाची तूस वापरू शकता, जी की कोकणामध्ये मिळते. आणि भरपूर जे तुम्हाला जर त्या जर तूस अवेलेबल जर कोणाकडून पाहिजे असेल, तर जे आपले तरुण आहेत की जे पोल्ट्री वगैरे ज्यांचे फार्म आहेत, त्यांच्यापाशी तुम्हाला सहजपर्यंत उपलब्ध मिळू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मशरूमसाठी थोडेसे 1 2 3 केमिकल सुद्धा लागणार आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला केमिकल सांगेल. फार्मालिन एक लागतं, की फार्मालिन आपल्याला निर्जंतुकीकरण करावं लागतं. म्हणजे आता मी सांगणार आहे की मशरूमची शेती हे लागणारे तुमचे मुख्य साहित्य आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला बीज लागणारं, मशरूमचं जे स्पॉन म्हणतो आपण त्याला, ते इम्पॉर्टंट आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या तुम्हाला लागणार आहेत. 5 किलोची जी बॅग मिळते आपल्याला, कोणत्याही दुकानात सहज अवेलेबल असते, ते तुम्ही ती सुद्धा यूज करू शकता. त्याच्यानंतर आता पायऱ्या कशा आहेत, म्हणजे हा व्यवसाय कसा सुरू करावा नक्की? तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही पेंड्या कशाच्या वापरू शकतात, गव्हाचा भुसा सुद्धा वापरू शकता तुम्ही, किंवा बारीक केलेला, किंवा त्याचबरोबर तुम्ही जे आपली तांदळाची तूस असते ती सुद्धा यूज करू शकता. ती पहिला सर्वप्रथम तुम्हाला एक 8 ते 10 तासपर्यंत भिजत ठेवायची. भिजत ठेवल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. धुवून घेतल्यानंतर 2 तास काय करायचं, त्याला एका गॅसवर ठेवून, जर तुम्ही स्टार्टअप करत असला, छोट्यापासून जर सुरुवात करत असला, तर ते 1 ते 2 तास ते आपल्याला उकळून घ्यायचे एका छोट्या पातेल्यामध्ये, आणि 80 ते 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते तापमान ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर पाण्यातून काढून झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला पिशवीमध्ये भरायचे ते, आणि थोडेसे बीज टाकायचे पिशवीमध्ये भरतानाच, थोडे थोडे छोटे छोटे, ज्याला आपण म्हणतो मदर टिश्यू, ज्याला आपण स्पॉन म्हणतो, त्याच्या बियाला ते बी टाकायचे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की ते तुम्ही बी कसे बनवू शकता. बीजार ओपन केल्यानंतर तुम्हाला छोटी छोटी छिद्र पाडायचे आहेत त्या पिशवीला, की जेणेकरून की तुम्ही जर दिवसात 1 2 वेळेस तुम्हाला पाणी शिपडावं लागणार आहे, कारण कोणतेही जर प्रोडक्शन घेत असला ॲग्रिकल्चर, तर त्याला पाण्याची खूप जरूरत असते. ते बी वाढण्यासाठी त्याला पाण्याची गरज लागणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही पाणी शिपडू शकता. त्यामध्ये काळजी आणि कापणी
तुम्ही 2-3 वेळा पाणी फवारणी करायची आणि 22व्या दिवशी तुम्ही ते खूप मोठं पण होऊन द्यायचं नाही. छोटं छोटं तुम्हाला जर कळलं समजलं की छोटं छोटं बाहेर येते मशरूम, तर त्याच्यातून तुम्ही त्याची छाटणी कापणी वगैरे वेळची वेळ करून घ्यायची. त्याच्यानंतर तापमानाचं आपण बघितलं तर त्याला पूर्णपणे सूर्यप्रकाशात ठेवायचं नाहीये. जर सूर्यप्रकाशात ठेवला तर ते कोमेजून जाणार. त्याचं चांगलं म्हणजे टवटवीत राहणार नाहीये ते. टेम्परेचर हे रूम टेम्परेचरमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं आता एक शेड तयार केलं तर शेडमधून तुम्ही जर तळवट जर वगैरे वर केले तरी नॉर्मल टेम्परेचरमध्ये सुद्धा हे राहू शकतं. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये तुम्ही आता केलं तर तुम्ही आता रोग वगैरे झाला किंवा एखादं जर तुमचं प्रोडक्शन जर थोडंसं दगवलं तर तुम्ही कसं ओळखू शकता? जर हिरवी निळी अशी बुरशी तुम्हाला दिसली, त्याला टायकोड्रमा असं म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर तसं जर असेल तर तुम्ही ते स्वच्छता तुम्हाला स्वच्छता ठेवण्याची जास्त गरज आहे जेणेकरून की त्यात आत धूळ वगैरे जाऊ नये किंवा त्याच्यामध्ये नॉर्मल असं टेम्परेचर वगैरे मेंटेन करण्यासाठी व्हेंटिलेशन वगैरे करण्याची तुम्हाला त्यामध्ये गरज पडते. त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक पर्याय आहे की जर तुम्हाला केमिकल जर फवारणी करायची असेल तर कार्बिडायझिंग एक म्हणून एक फवारणी एक येते पावडर. तर तुम्ही पावडर किंवा औषध तुम्ही ते येतात ते केमिकल तुम्ही मारू शकता. ते मेडिसिन तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर कीड पतंगाचा जर प्रादुर्भाव झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला साफसफाई करणं जरुरीचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा पाला त्याच्यामध्ये 2 तास गोमूत्रमध्ये भिजत ठेवून सुद्धा तुम्ही त्याच्यावर फवारणी करू शकता जेणेकरून की ते कीड पतंगाचा जो प्रादुर्भाव झालेला असतो म्हणजे आता ते प्रादुर्भाव ओळखायचा कसा जेणेकरून की आता एक सिंपल एक गोष्ट आहे की जर आपल्या फ्लावरवर जर छोटे छोटे आपल्याला समजतंच की बाबा थोडीशी कीड लागायला लागली किंवा थोडंसं फ्लावर वगैरे असं थोडा काळपट पडतो. त्याचप्रमाणे सेमच मशरूमचं तसंच असतं. थोडंसं आपल्याला थोडंसं दिसलं की जेणेकरून की थोडंसं प्रादुर्भाव व्हायला लागला, किडे वगैरे पडायला लागले. त्या ठिकाणी तुम्ही जाळी लावू शकता कडनं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही गोमूत्र जे आपलं असतं त्याचा सुद्धा शिडकाव करू शकता एकदम नॅचरली पद्धतीनं. त्याच्यामध्ये मशरूम जर काळं झालं तर त्याला कापून टाकायचं डायरेक्ट जेणेकरून की त्या मशरूमचा दुसऱ्या मशरूमवर त्याचा प्रभाव पडू नये त्यामुळे ते आपण डायरेक्ट नष्ट करून टाकणार आहे. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे की मार्केटिंग कसं करायचं याचं. सुरुवातीला जे तुम्हाला मार्केटिंग करायचे हे तुम्हाला स्थानिक बाजारात सुद्धा तुम्ही मार्केटिंग करू शकता जेणेकरून की जे हॉटेल्स असतात रेस्टॉरंट असतात त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हॉटेल जे नियमितप्रमाणे ज्यांना मशरूमचं लागतं त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्लस ते 75-100 रुपयाने तुम्ही सुरुवातीला विकणार आहे एकदम कमी पैशात की जेणेकरून की समोरच्याला पण घेताना परवडलं पाहिजे. ज्यावेळेस Amazon, फ्लिपकार्ट हे अशा ऑनलाईन वेबसाईट आहेत. थोडेसे वरची स्टेप तर तुम्ही जर तुमचं जर एकदा मार्केटिंग स्टेबल झालं, तर तुम्ही Amazon, फ्लिपकार्ट वगैरे असे जे ऑनलाईन पोर्टल्स आहेत, जेणेकरून की ई-कॉमर्स ज्या वेबसाईट आहेत, त्यांची तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या कंपनीला तुम्ही स्वतःचं हे पण देऊ शकता, प्रोडक्शन सुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर प्रोसेसिंग व्यवसाय म्हणजे जर तुम्हाला जर मशरूम जर खपत नसेल, तर त्याच्यावर सुद्धा पर्याय आहे, की कोरडं मशरूम सुद्धा तुम्ही बॅगेमध्ये पूर्ण आपलं पूर्ण पॅक करू शकता एकदम असं जेणेकरून की हवा वगैरे त्याच्यात जाणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोणचं सुद्धा बनवू शकता त्याचं लोणचं सुद्धा खूप छान वाटतं आणि खूप आपला महिला वर्ग असा आहे की जे जे बचत गट आहे त्याच्यापासून मशरूमचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन घेतात किंवा प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की मशरूमचे कसे कसे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन घेऊ शकता दीर्घकाळ टिकतं जेणेकरून की त्याच्यामध्ये खूप नफा आहे. तर आता आपण सर्वप्रथम सगळी माहिती बघितलेली आहे मशरूम बद्दल. जर मित्रांनो हा बिझनेस तुम्हाला जर आवडला असेल हा बिझनेस खरंच खूप चांगला आहे खूप पैसे कमवून देऊ शकतो आणि जर तुम्हाला हा बिझनेस जर आवडला असेल आणि नवीन नवीन बिझनेस बद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा विसरू नका की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन बिझनेस बद्दल किंवा शेतीबद्दल नवीन नवीन माहिती ऐकण्यास मिळेल. आपण आता भरपूर व्हिडिओज घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी की बाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तुम्ही शेतीत कसा उपयोग करू शकता. इंटरनेट ऑफ थिंग्सचा तुम्ही शेतीमध्ये कसा उपयोग करू शकता. एक पूर्णपणे आपल्याला डिजिटल ऍग्रिकल्चर मध्ये घुसण्याचा कसे पर्याय तुम्ही निवडू शकता की जेणेकरून की कमी कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट कसं कमवू शकता हे आपण नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा
आणि ह्या बिझनेस बद्दल जर तुम्हाला अजून माहिती जर हवी असेल तर पिन कमेंटमध्ये तुम्ही मला मशरूम इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही मला कमेंट करू शकता. त्यावर मी तुम्हाला PDF सेंड करेल. त्या PDF मध्ये संपूर्ण माहिती असेल. आणि अद्याप कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब. धन्यवाद.